श्रीराम समर्थ श्रीराम भाग 50. श्री महाराज 8-10 वर्ष गोंदवलेला स्थिर राहिल्यानंतर त्यांचा लोकसंग्रह फार वाढला आणि अनेक क्षेत्रांमधील लहान मोठी माणसं या ना त्या निमित्ताने त्यांच्याकडे येऊ लागली. हे त्यांचं ऐश्वर्य पाहून गीताबाईंना एक प्रकारचं समाधान वाटायचं. जो आपला मुलगा बैरागीपणाचं वेड डोक्यात घेऊन घरातून निघून गेला होता, तोच मुलगा घरात राहून लोकांशी इतका चांगला वागतो आणि लोक देखील त्याला इतका मान देतात, याचं त्या भारी कौतुक करायच्या. या काळातच श्री महाराजांना 2 मुलं झाली, परंतु ती दोन्ही तान्हेपणीच वारली. वयाला 60 वर्ष पूर्ण होऊन गेल्याने आणि आयुष्यामध्ये अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई बऱ्याच थकल्या होत्या. श्री महाराज आपल्या आईची फार मनापासून सेवा करायचे. असंच एक दिवस रात्री ते तिचे पाय चेपीत बसलेले असताना तिला म्हणाले, आई, तू आता म्हातारी झालीस, तुला काही इच्छा असली तर सांग, मी खात्रीने ती पूर्ण करीन. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाली, गणू, माझं काय राहिलंय आता? तुझं हे वागणं आणि लोकांचं तुझ्यावरचं प्रेम पाहून मन तृप्त झालं. माझा देह थकत चालला. मनात असं येतं की एकदा काशी यात्रा घडावी. गंगा स्नान करून एकदा विश्वेश्वराचं दर्शन घेतलं म्हणजे देहाचं सार्थक होईल बघ. आईचं हे भाषण ऐकून महाराज म्हणाले, वा, फारच उत्तम. मग उद्याच आपण निघायचं का? तुला काशी यात्रा घडवण्याचं माझ्याकडे लागलं. आई म्हणाली, अरे पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील? घराचा वासा देखील इथे कोणी शिल्लक ठेवणार नाही. लगेच महाराज म्हणाले, त्याची नको तू काळजी करूस, मी सर्व व्यवस्था करतो. आईला असं आश्वासन देऊन त्यांनी काशी यात्रेची सर्व तयारी केली. आतापर्यंत श्री महाराज 10 वेळा काशीला गेले होते, परंतु ते एकटे पायी चालत. आता या खेपेला त्यांनी पुष्कळ लोकांना पत्र धाडून बोलवून घेतलं आणि जवळजवळ 100 स्त्री पुरुष बरोबर घेऊन ते आगगाडीने काशीला निघाले. आईसाहेबांची म्हणजे त्यांच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती, पण आपण पुढे केव्हा तरी खात्रीने जाऊ अशी त्यांची समजूत घालून त्यांनी त्यांना माहेरी धाडून दिलं. महाराजांच्या दुसऱ्या पत्नीला लोक आईसाहेब म्हणायचे. गीताबाई आज काशी यात्रेला जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होतं. निघायची सर्व तयारी झाल्यावर 25 बैलगाड्या भरल्या. गावचे सर्व लोक निरोप द्यायला जमा झाले. शेवटी महाराज आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले. रामाचा निरोप घेऊन 2 जण बाहेर आले तेव्हा गीताबाई म्हणाल्या, अरे जरा घराकडे लक्ष असू द्या बरं का, यात्रा संपवून मी लवकर परत येते. महाराज म्हणाले, आई, तू आता फार थकलीस, कोणच ठाऊक काळ कसा येईल, म्हणून घराचं लोक कशाला ठेवतेस, आपण त्याची वाट लावू. असं सांगून त्यांनी चिंतूबुवांना हाक मारली आणि त्यांना मंत्र म्हणायला सांगितला. महाराजांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वांच्या नावाने पाणी सोडलं. जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तू पाहिजे ती त्यांनी घेऊन जावी असं म्हणायचा उशीर की 15 मिनिटांमध्ये घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झालं. अशा रीतीने आपलं घर लुटल्यानंतर ते आईला म्हणाले, तुझं लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिलं नाही, चल आता. हा सगळा प्रकार पाहून आई म्हणाली, गणू, मला वाटलं होतं की तुला प्रापंचिक शहाणपण आलं, पण नाही रे, नाही, अजिबात नाही. तू होतास तसाच बैरागी आहेस. कोणत्या वेळी काय करशील याचा नेम नाही बघ. श्री महाराज कोरेगावहून आगगाडीने निघाले आणि प्रथम नाशिकला आले. तिथे सर्वांनी गोदावरीचं स्नान करून रामरायाचं दर्शन घेतलं आणि सर्वजण तेथून पुढे प्रयागला गेले. प्रयागमध्ये महाराजांनी आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातलं. तिला वेणी माधवाच्या चरणी घालून अक्षयवट दाखवला आणि तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करवला. 3 रात्र तेथे राहून सर्वजण काशीला रवाना झाले. मसुरियादीन शिवमंगल नावाचा ब्राह्मण महाराजांचा पंडा होता. हा फार श्रीमंत आणि वजनदार मनुष्य होता. काशीच्या राजाशी त्याचा स्नेह असून मोठमोठे सरकारी अधिकारी त्याला वश असत. त्याचं वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असून प्रयाग, गया, हरिद्वार, जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या. तो एखाद्या राजाला शोभेल अशा थाटामध्ये राहायचा. त्याच्या घरी 2 हत्ती होते. तो हत्तीवरून देवदर्शनाला जाई.
त्याच्या घराण्यामध्ये पिशाच्च्याची पीडा असल्याने त्याची संतती जगत नसे. ती पीडा महाराजांच्या कृपेने दूर झाली आणि त्याची मुलं जगली होती. तेव्हापासून तो त्यांना गुरुस्थानी मानित असे. प्रयागहून मसुर्यादीनला पत्र टाकलं आणि काशीच्या स्टेशनवर महाराजांना उतरवून घेण्यासाठी तो स्वतः आला होता. श्री महाराजांचा मुक्काम भोसल्यांच्या गंगा महालामध्ये असून मसुर्यादीनाने त्यांची व्यवस्था एका संस्थानिकाला शोभेल अशी ठेवली होती. महाराज तिथे जवळजवळ 1 महिनाभर राहिले. आईला रोज स्वतः उचलून गंगा स्नानासाठी ते घेऊन जायचे. घाटाच्या पायऱ्यांची चढ उतार तिला होत नसे, म्हणून ते तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातावर न्यायचे. स्नान झाल्यावर विश्वेश्वराच्या दर्शनाला जाताना वाटेतल्या प्रत्येक भिकाऱ्याला ती दान द्यायची. देवाचं दर्शन झाल्यावर सगळेजण घरी परत यायचे. जेवण्यासाठी रोज नवपक्वान्न होऊन ते चांडाल सर्वांना सढळ हस्तानी वाढलं जायचं. या मुक्कामामध्ये महाराजांनी 5 सहस्त्र भोजन, 3 इच्छा भोजन, गावामधल्या सर्व भिकाऱ्यांना 5 भोजन आणि 3 संन्यासी भोजन घातली. आईच्या हाताने वस्त्र, पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही. याशिवाय अनेक शास्त्री, पंडित, वेदांती, विद्वान महाराजांच्या दर्शनाला येऊन जायचे आणि त्यांच्याशी अनेक आध्यात्मिक विषयांवर, विशेषतः नामाच्या सामर्थ्यावर वादविवाद चालायचा. मोठमोठे पंडित अगदी हिरिरीने वाद घालण्यासाठी यायचे. पण महाराजांची प्रसन्न मूर्ती पाहून आणि लीनता आणि मधुर भाषा ऐकून ते त्यांना वश व्हायचे आणि त्यांचं म्हणणं मान्य करीत आणि चांगला पाहुणचार घेऊन ते आनंदाने परत जायचे. त्यावेळी काशीमध्ये आत्मानंद सरस्वती या नावाचे एक मोठे विद्वान साधनी संन्यासी राहत होते. त्यांचा स्वतःचा मठ असून त्यांची शिष्य शाखासुद्धा पुष्कळ मोठी होती. ते नेहमी संस्कृतातच बोलत आणि त्यांचा सर्व काळ ध्यान धारणा शिष्यांना शंकराचार्यांच्या शारीर भाष्याचे पाठ देण्यामध्ये जात असायचा. ते रोज 3 वेळा स्नान करीत. त्यांचा एक शिष्य महाराजांना भेटायला आला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे तो राम नामाचा जप करू लागला. स्वामी एक दिवस गंगेवरून स्नान करून येताना आपल्या त्या शिष्याला माळ घेऊन जप करीत असलेला त्यांनी पाहिला. तू कशाचा जप करतोस रे, असं विचारता शिष्यानी महाराजांचं नाव सांगितलं आणि सर्व हकीकत स्वामींना सांगितली. त्यांना ही गोष्ट आवडली नाही, पण त्यांनी तसं न दाखवता मला त्यांच्याकडे घेऊन चल एवढंच बोलले. मनामध्ये हेतू असा की अगोदर न कळवता गेलं असता महाराजांचं खाजगी चरित्र आपल्याला दिसेल आणि त्यावरून त्यांची पारमार्थिक योग्यता आपल्याला ठरवता येईल. इकडे त्याचवेळी महाराजांनी बाबूभट नावाच्या वैदिक विद्वानाला तातडीचं बोलावणं पाठवलं. हे बाबूभट दशग्रंथी असून हिंदी आणि संस्कृत भाषा त्यांच्या जिभेवर नाचत होत्या. सुमारे 2 वाजण्याच्या सुमाराला आत्मानंद स्वामी, त्यांचा शिष्य आणि बाबूभट हे तिघेही बरोबरच गंगा महालामध्ये येऊन पोचले. ते आले तेव्हा आईचं जेवण होऊन ती आचवण्यास चौकामध्ये आली होती आणि महाराज तिच्या हातावर पाणी घालत होते. हे दृश्य पाहून स्वामींना आपल्या आईची आठवण झाली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. महाराजांच्या विषयी त्यांचा ग्रह एकदम चांगला झाला. 5 मिनिटांनी महाराज आले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचा मोठा आदर करून त्यांना बसवलं आणि काय आज्ञा आहे असं विचारलं. श्री महाराजांची लीन वृत्ती, मातृदैवतावरील उत्कट भक्ती पाहून स्वामींचा राग पार विरून गेला. रामनामाचं महत्त्व काय आहे आणि आपल्याला त्याचा काय अनुभव आहे तो मला सांगा, असं त्यांनी महाराजांना विचारलं. नामाचं महत्त्व आणि ते संन्याशाला सांगायचं म्हटल्यावर श्री महाराज फारच प्रसन्नतेने बोलू लागले. बाबूभट मराठीचे संस्कृत भाषांतर करून स्वामींना सांगायचे. मधून मधून स्वामी प्रश्न विचारायचे आणि श्री महाराज त्याला उत्तर द्यायचे. बोलण्याच्या ओघात श्री महाराज म्हणाले, भगवंताला विषयाचा विटाळ यत्किंचितही खपत नाही. यावर स्वामी म्हणाले, तो कसा? महाराज लगेच म्हणाले, संन्याशाला लसूणाचा होतो तसा. पुन्हा स्वामींनी विचारलं, पण विटाळ झाल्यावर शुद्धी कशाने? महाराज पुन्हा तत्काळ म्हणाले, रामनामानी.
हे उत्तर ऐकून स्वामी उठले आणि त्यांनी महाराजांना एकदम साष्टांग नमस्कार घातला. आदल्या रात्री स्वामींनी स्वप्नामध्ये लसूण खाल्ला होता. जाग आल्यावर त्यांना अशुद्ध वाटून त्यांनी स्नान केलं खरं, पण नुसत्या स्नानाने मनाची अशुद्ध भावना गेली नव्हती. त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणामध्ये श्री महाराजांनी विलक्षण चातुर्याने अंतर्ज्ञान दाखवलंच, पण त्याबरोबर मन शुद्ध करण्याचं रामनामाचं सामर्थ्यही दाखवलं. स्वामींनी श्री महाराजांपासून रामनामाची दीक्षा घेतली आणि श्री महाराजांनी त्यांना दीक्षा देण्याचाही अधिकार दिला. श्रीराम समर्थ. श्रीराम.